हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जयंती मोठ्या दिमाखात साजरी होणार आहे। या निमित्ताने मुंबईमध्ये 2 शिवसेनेचे 2 मेळावे होत आहेत। पाहुयात यावर लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट। 2 शिवसेना 2 मेळावे। अंधेरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। बीकेसी मध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। शिवसेना फुटीनंतर राज्यात 2 शिवसेना आणि 2 मेळावे होत आहेत। दसरा मेळावा असो की बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त होणारा मेळावा असो, 2 मेळावे मुंबईमध्ये होतात। राज्यभरातून शिवसैनिक या मेळाव्यांसाठी हजेरी लावतात। शिवतीर्थ येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर अभिवादन करून शिवसैनिक मेळाव्यासाठी दाखल होणार आहेत। अंधेरी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे, तर बीकेसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येते। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचा महामेळावा मुंबईमधल्या अंधेरी येथे पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक मुंबईकडे रवाना झालेत। उद्धव ठाकरे या मेळाव्यातून कोणावर निशाणा साधतील ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरचा पहिलाच मेळावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भूकंपाची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मेळावा। एका बाजूला वाटतं म्युझिक कॉन्सर्ट आहे, त्यांना लोक खेचायला मोठे मोठे गायक लागतात। आमच्याकडे नायक आहेत, त्यांच्याकडे गायक आहेत। त्याचबरोबर मातोश्री या निवासस्थानाच्या प्रांगणात शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा औचित्य साधत शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानात भला मोठा मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे। मात्र त्याआधी या बीकेसी आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केलेली पाहायला मिळते। आता मी वांद्रे येथे मातोश्रीचं जो परिसर आहे या परिसरात उभा आहे। इथे देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याच विजयी मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार देखील जो आहे तो केला जाणार आहे, कारण एवढं गवगवीत यश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेले आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी या मेळाव्यात पोहोचणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा जो आहे तो सत्कार देखील याच मेळाव्यात केला जाणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 1 लाखाहून अधिक शिवसैनिक मुंबईत मेळाव्यासाठी पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत। त्याचबरोबर त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार असल्याचं समजतंय। काय खास असणार एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात? विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर पहिलाच मेळावा। लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे राज्यातील बहिणींचे लाडके भाऊ। शिंदे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा। पालकमंत्री पदाच्या वाटपावरून शिंदे नाराजीच्या चर्चा। शिवसेनेत नवा उदयाच्या चर्चा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मेळावा। 2 शिवसेना आणि 2 मेळाव्यांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही खूप महत्त्व आहे। महापालिकेच्या माध्यमातून मुंबई ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणारच, तर मुंबईमध्ये अस्तित्व सिद्ध करून एकनाथ शिंदे महायुतीमध्ये दबाव तंत्राचा वापर करू शकतात। त्यामुळे उद्याच्या या दोन्ही मेळाव्यांमध्ये एकमेकांवर टीका करतात की मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने दोन्ही नेते भाषण करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।